अमरावती विधान परिषद चुनाव से पहले कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने बड़ा आरोप लगाया है। उन्होंने दावा किया कि कांग्रेस उम्मीदवार हर्षजीत देशमुख द्वारा 15 से 20 करोड़ रुपए लेने की चर्चा है और चुनावी प्रक्रिया मैनेज होने का संदेह है। ठाकुर ने कथित सेंधबाजी और आर्थिक लेन देन को लेकर गृह विभाग की भूमिका पर भी गंभीर सवाल उठाए हैं। आता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICUमध्ये आहे आणि ICUमधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतं आहे. आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतायत? प्रदेश अध्यक्ष जसं सांगतील तसं आम्ही करू. वंचितला पाठिंबा देण्याची जे प्रदेश अध्यक्ष सांगतील तसं आम्ही करू. शिवसेनेचे